महत्वाची घडामोड आहे। दादर, सायन, माटुंगा, चेंबूर, कुर्ला या परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली। राज्यात आजपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे। अपडेट्स घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, आत्ता नेमकी मुंबईतली स्थिती काय आहे आणि हवामान विभागाचं काय म्हणणं आहे? श्रुती, आपण पाहतोय की एका मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुंबईमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये मान्सून सक्रिय होताना पाहायला मिळतो। आता सुद्धा मुंबईत काही पावसाच्या सरी ज्या आहेत त्या कोसळायला सुरुवात झालेली आहे। सकाळपासून या रिमझिम पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत आणि मुंबईबरोबरच आसपासच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आजपासून मान्सून सक्रिय होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला होता आणि त्यानुसार मुंबईमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळते। त्याचबरोबर मुंबई असेल आणि कोकण किनारपट्टीतले जे काही जिल्हे आहेत, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात सुद्धा एकूण 13 जिल्ह्यांमध्ये पुढच्या 8 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। 26 मे रोजी शेवटचा मुंबईमध्ये मोठा पाऊस पडलेला होता, ज्यामध्ये मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी साचलेलं होतं, मेट्रो विस्कळीत झालेली होती, लोकल सुद्धा विस्कळीत झालेले होते आणि त्यानंतर पावसानं एक मोठी विश्रांती घेतलेली होती आणि आज पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होताना पाहायला मिळतोय। सकाळपासून ढगाळ वातावरण आहे, रिमझिम पावसाची सरी यायला सुरुवात झालेली आहे आणि आजपासून मान्सून सक्रिय होण्याबरोबर पुढचे 8 दिवस अतिमुसळधार पावसाचा नक्कीच कृष्णा, अपडेट्स घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद।